हॅलो एव्हरीवन, आज पहिल्यांदा ब्लॉग बनवत आहे आणि काय सकाळी रेडी झाले आणि मग नाश्त्याची तयारी पण करायला लागली। पोहे आणि चणे होते, त्यामुळे सगळंच जे मिरची टोमॅटो जे पण होतं सगळंच मी रेडी करून ठेवलेलं होतं। आणि काय मग शेंगदाणे घालायचीच विसरली पोह्यांमध्ये, कारण मी शेंगदाणे अगोदर तळून घालते, म्हणून मी एका वेळी एकच काम जमतं मला, म्हणून मी ब्लॉग बनवत नाही। मग असो, आपल्याला चणे बनवायचेच होते। मग काय म्हटलं, त्या चणे बनवताना जेव्हा तेल गरम होते त्यामध्येच आपण वरून थोडे शेंगदाणे तळून टाकायचे आणि यामध्ये टाकून द्यायचे पोह्यांमध्ये। मग असं काहीतरी करून मग आपण हा नाश्ता रेडी केला। आज होते चणे आणि पोहे। ह्याच्या पप्पांना आवडतात म्हणून मग मी आज हेच बनवलेलं होतं आणि आम्हाला बाहेर पण जायचं होतं। आता बाहेर म्हणजे कुठे, बाहेर म्हणजे आज होता पोलिओचा दिवस माहीचा। मग मी रेडी झाले, मग आमची माही तर अगोदरच रेडी होती। ती तर बाबा दाराजवळच जायला लागली, तिला काय माहीत होतं समोर काय होणार आहे। तिथे गेली आणि मला ना त्या आलिया भट्टच्या एका मूवीचा डायलॉग म्हणजे आठवला, तर मुझे घर जाना है। आमच्या माहीचं ना तसंच झालेलं होतं, काय तिची रडारडती। आणि मी तिचं शूट करत असताना मी तिच्या जवळ नव्हती, पण मला वाईट वाटत होतं, पण काय शूट पण करायचं होतं, पहिल्यांदा ब्लॉग बनवते ना। चला, तिचे पप्पा तर होते तिच्यासोबत। मग त्यानंतर आम्ही गेलो शॉपिंगसाठी, किराणा थोडा घ्यायचा होता। हे यांचं वेगळंच असते, हे दोघं एकत्र असले म्हणजे मम्मीला तर यांना विसरायचंच असते। मग काय चॅनेलच्या मालकींचं थोडंसं म्हटलं फुटेज घ्यावं, स्वतःला दाखवलं। त्यानंतर आमची माही नेहमीप्रमाणेच तिथे ज्या व्हरायटीच्या डाळी होत्या किंवा बाकीच्या गोष्टी होत्या त्यांची ना क्वालिटी चेक करत होती। आणि क्वालिटी चेक करता करता मॅडम तोंडामध्ये पण त्या धान्य वगैरे टाकत होतं। तिला घेऊन शॉपिंग करणं किंवा काही कुठे बाहेर जाणं म्हणजे खूप डोक्याला ताप असतो, म्हणजे मज्जा पण तेवढीच असते। मग माहीने आणि माहीच्या पप्पांनी थोडा सैरसपाटा केला आणि मग आम्ही रिटर्न निघालो आमच्या घराला। बाय बाय, आज एवढंच, पुन्हा भेटूया।